घुमाने के लिए बोलो, इतना ही घुमाना बस। भारी छान। हॅलो, नमस्कार, नमस्ते। तर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असाल तेव्हा मी होती सोमनाथला आणि मी आता आलेली आहे द्वारका नागेश्वर करायला। माझा पहिला दिवस आहे आणि मी इथे असणार आहे 2 दिवस। तर मी कुठे राहते, कसं फिरणार आहे, काय काय आहे बघायला, ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पुढे बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। तर लास्ट ट्रिपमध्ये माझा ट्रायपॉड तुटलेला आणि मी अचानक ट्रिप प्लॅन केली। तर डिलिव्हरीला टाईम होता म्हणून मी याला फेविक्विक लावला आहे कारण ते असं रोटेट नाही होत, पॅक झालं आहे। बाय। तर आता मी नाश्ता करणार आणि देवदर्शनाला लागणार। बाय बाय। पहिलं दर्शन मी करते द्वारकाधीश आणि इथे तुम्हाला तुमचा फोन, वॉच, जे काही इलेक्ट्रॉनिक आहे सगळे ते ठेवायला लागतं। चप्पल तर काढायला लागते सॉरी। एवढी गर्दी आहे आता मला माहिती नाही की माझं किती वेळात दर्शन होईल। तर इथे लिहिलेलं आहे की अखंड धुणा की बस में लगाने से मन शांत रहता है। तर मी मगाशीच जाऊन ते आतमध्ये लावलेलं आहे। हे बघा, हे तिथे दिसतंय, हे तुम्हाला डोक्याला लावायचं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ते लावल्यावरती मन शांत होतं। तर मी लावलेलं आहे, तर माझं मन कधी शांत होतं ते आपण बघूया। तर मी आता दर्शन घेतलं आहे नागेश्वर महादेवचं। इथे दर्शन माझं 5 मिनिटात झालं कारण इथे गर्दीच नाही आहे गर्दी इथे लगेच दर्शन होईल। तुम्ही इथे आरामात बसू शकता 10 मिनिटं, छान आहे। तर आता ही एवढी इथे गर्दी आहे बेट द्वारकाधीशला, एवढी आहे। ते पुढे पण आहे आणि आता 15 मिनिटं बाकी आहेत बंद व्हायला। 1 वाजता बंद होतं। विचार केला की बाहेर खाऊ नये आणि बाकीचे मंदिरं करेल कारण इथे थांबणं काही हे नाही आहे। जर तुम्ही द्वारकाला आलात आणि जेवणासाठी कुठे जायचं असेल तर इकडे नक्की जा। द्वारकेश डायनिंग हॉल इथं मंदिर आहे आणि इथून तुम्ही येऊ शकता। आम्ही ऑर्डर केलेला बटर पनीर मसाला, 5 रोटी आणि राईस आणि बिल फक्त 295 झालं। हा मला एक नवीन भेटलेला आहे फ्रेंड जो राहतो लोअर परेलला आणि हा मला भेटला द्वारकाधीशच्या इथे। तुम्हाला तुमचा फोन ठेवावा लागतो तिथे। हा मला पुढेच उभा होता आणि ब्लॉक करत होती मराठीत आणि विचारलं की मराठीचा आत्ता कुठून आहे, तो पण एकदाच आहे। आम्ही बोललो की त्याला हे झाल्यावरती आपण स्कूटीज घेऊया, ते फिरता पण येईल कारण इथे अजून बसचा पण ऑप्शन आहे। तर तुम्हाला फिरायचं असेल पण त्या बसने फक्त 4 पॉईंटच दाखवतात आणि काहीतरी 150 कॉस्ट आहे। तर आता खाऊन झालं आहे आणि आमचं तर पोट भरलं आहे। तर आता आम्ही चाललो आहे हनुमान दांडीला कारण तिथे बसून फायदाच नव्हता कारण 4:30 वाजता तो गेट ओपन होणार आणि आत्ताचे वाजले 2 पण नाही वाजले, 1:30 वाजले आहे। तर आता आम्ही 2 पॉईंट कवर करणार आहोत आणि ते कोणते असतील त्याच्यासाठी बघा पुढे। बाय। हनुमान दांडी ह्या देवळाचा एक विशेष आहे की भारतातलं हे एकुलते एक असं मंदिर आहे जिथे हनुमान आणि त्याचा मुलगा मकरध्वज त्यांचं जे मिलन झालेलं तेव्हा हे मंदिर आहे। कारण आपल्याला माहिती आहे हनुमान हा ब्रह्मचारी होता, त्याचा मुलगा कसा, तर त्याच्या घामाने झालेला हा मुलगा आहे। आणि जेव्हा हनुमान श्रीराम आणि लक्ष्मणला घ्यायला जातो तेव्हा हा दोघांमध्ये युद्धही होतं। तर हे असं मंदिर आहे, त्या दोघांच्या हातात काही शस्त्र नाही आहे, ते मस्त असं छान नांदतायत। हनुमान दांडीला येऊन तुम्ही तुमची विश जी काय आहे ती पूर्ण होते, म्हणजे नवसच बोलू शकता। पण त्याचे ना काही अटी आहेत, कंडिशन्स आहेत, ते ह्या लोकांनी लिहून ठेवले आहेत। इथे सगळं लिहिलेलं आहे, ते जर स्टेप बाय स्टेप फॉलो केला तर तुमची जी काही विश आहे ती पूर्ण होईल। तर कधी येता इथे तुम्ही स्कूटी हायर केली आणि फिरलात तर तुम्हाला असं कुठेही थांबता येईल। आता तुम्हाला मी एक स्पॉट दाखवते, एवढा सुंदर आहे हा बघा, दिसतंय। फोनमध्ये येत नसेल कारण ते खूप लाईट आहे
पण एवढं क्लीन वॉटर आहे खूप. तर आता मी आलेले अभ्याय माता मंदिर आणि इथे ना बसायला खूप छान आहे. आणि मी एवढंच सांगेन की गरमीमध्ये इथे अजिबात येऊ नका, कारण इथे खूप पाणी होतं आहे अंगाचं. तर प्लीज येऊ नका. लाही होते. समजदार बना आयुष्यात आणि जरा थंडीच्या वातावरणात इकडे या. तर हे आहे ते मंदिर आणि खूप सुंदर दिसतंय. असे झाड, त्याचं मंदिर आणि कलर्स खूप छान दिसतंय. तर आता मी आलेली आहे बडकेश्वर महादेव टेम्पलला आणि ह्या एका अशा सुंदर ठिकाणी बसलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. बाजूला असा समुद्र आणि हे मध्ये टेम्पल. काय हवंय अजून? तर त्या साईडला देऊळ आहे आणि माझं हॉटेल आहे इथे. काल मला व्लॉग इथला करता नाही आला कारण मला माहितीच नव्हतं की इथे फोन कसा आणतात आणि मला आज कळलं की इथे फोन आणू कसं शकतो आपण. उघड लोक काम आठवड बघताय. ठीक आहे. तर माझ्या मागे आहे द्वारकाधीश. तुम्ही ना अरे इथे या, जर तुम्ही कृष्ण भक्त असाल किंवा कोणत्याही तुमचं देवावर तुमचं प्रेम असेल तर मला असं वाटतं की तुम्ही इथे यावं. कारण इथे जो अनुभव आपल्याला घेता येतो तो आपण सांगू शकत नाही. तो अनुभव किंवा ते त्या एनर्जीसाठी, पॉवरसाठी तुम्हाला इथे यावं लागेल. तरच तुम्हाला कळेल की लोक का जातात देवस्थानी. तर तुम्ही जर नसाल कधी जात, कंटाळा करत असाल, एकदा जा, बघा तुम्हाला आवड निर्माण होते की नाही. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर कृपा करून 2-3 तास वेळ काढून या, कारण आतमध्ये लाईन असते आणि खूप गोष्टी असतात. मज्जा आहे इथे, म्हणजे मज्जा आहे ना. खूप छान वाटेल, खूप छान वाटेल. माझं दर्शन झालेलं आहे आणि माझं ना खूप गोष्टी फिरून झाल्या आहेत पहिल्याच दिवशी. जास्त काही आता माझं बाकी नाही आहे. तर विचार केला थोडं ही जागा बघूया आणि जरा मला शॉपिंग पण करायची आहे, कारण माझं स्वतःच्या घरी छोटा लड्डू गोपाल आहे त्याच्यासाठी. तर आपण जरा फिरून बघूया की कसं काय आहे. पण मला करा भैया, ये मेरा फॉलो करो. हाँ फॉलो करो. देखो यहाँ पे आपको फॉलो करना है, दिख रहा है आपको स्क्रीन पे. हाँ जी, हाँ पे थोड़ा पास लेके देख लो, दिख जाएगा. अभी दिख गया. हाँ. ऐसे तुरंत फॉलो कर देने का. हाँ. और स्टोरी ऐसे देख लेने का. स्टोरी देख के बाद में फॉलो करके यहाँ पे जाके ऐसे लाइक कर देने का. हाँ सुना, देखो भैया को पता है. तर आता ना मी श्रीकृष्णाचे कपडे घेते. म्हणजे तुम्ही मागच्या शॉपमध्ये बघितलं असाल. तुम्हाला मी एक ड्रेस दाखवते. हा ड्रेस एवढा प्रिटी आहे आणि माझं इथे नाही मिळणार, मला फुल गॅरंटी आहे. कारण ते स्वतः मला बोलले की नवीन डिझाईन आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन. आणि मी खूप घेतले, ते दाखवणार नाही आहे कारण खूप छान आहेत. आता हे मेरे लिए आहे ना. आता हे मुकुट पण इथे आहेत. भैया आपलं शॉप का नाम क्या है? श्री गणेश सिंगार. हां, तर मला तर इकडे नक्की या, कारण मी खूप शॉप फिरते. एक मी साध्या रेंजची पण ताईकडून घेतले आणि हे थोडं हायर रेंज आहे, पण जेव्हा सण असतात तेव्हा घालायला खूप छान वाटतं. कारण आपण चांगले कपडे घालतो तर त्याने पण घालायलाच हवे. ही पहिली अशी ट्रिप आहे जिथे मी शॉपिंग केली आहे. तर मी कधी शॉपिंग करत नाही, म्हणजे मला काही आवडलं तर मी घेत नाही, कारण जर गरज असेल तेवढी तरच ती घ्यावं असं मला वाटतं. पण ह्यावेळी श्रीकृष्णाच्या इथे आलेली आहे मी आणि माझ्या स्वतःच्या घरी आहे आणि मी त्याचं करते. तर मला असं वाटलं की नाही, ही जागा बरोबर आहे ह्या गोष्टी घेण्यासाठी, म्हणून मी इथे घेतलं. आणि मागे ज्या पिशव्या दिसत आहेत तर तेवढी झालेली आहे. तो समोरचा आहे तो सुदामा सेतू, जो आता बंद केला आहे. बसलेले आहेत. माझी चप्पल मी इथे काढली, हा कॉर्नर पकडलाय आणि हे बघत मी बसणार. बिचारा ती बोट बंद पडली आहे. त्या तो मुलगा बिचारा हा इथून गेला, त्यांनी दुसरी बोट आणली, मग ते खेचत घेऊन गेले. बिचारे घरवाले इथपर्यंत चालत आले. तिथून तो निघालेला
त्याचे घरवाले तिथून चालत आले कारण इथपर्यंत आलेला, बोटच बंद पडली. बाय 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 बाय. मी जिथे बसलेली तिथे एवढ्या जोरात लाट आली की माझी पूर्ण पॅन्ट लाट तर पूर्ण वर आली, माझी पूर्ण पॅन्ट भिजली आहे नादात. तिथे एवढे मासे आहेत ना, आता मला माहिती नाही तुम्हाला दिसत आहेत की नाही. तिकडे सगळे एवढे पाण्यात गेलेत ना, तर मला खूप इच्छा झाली आहे. तर आता मी माझ्या हॉटेलला जाणार, माझी बॅग ठेवणार आणि अशीच येणार इथे बॅग बिना फोनचं आणि डुबकी मारणार. खूप झालं, खूप असं हे होतंय. मला एवढं बरं वाटतंय डुबकी मारल्यावरती. सगळं पाणी झालेलं आहे पण छान असं वाटलं, बरं झालं मी माझं ऐकलं आणि मी गेली. बाय. आता अंघोळ झाली आहे माझी आणि मी ना टॉप आणि जीन्स घातलं आहे आणि मला नाही आवडत असं कुठे देवाच्या ठिकाणी घेतलं अशी फाटलेली पॅन्ट घालायला, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. तर आता हेच, तर आता मी बघते कुठे जायचं. काहीच ठरलं नाही आहे ह्या दिवसातलं, कुठे काय फिरायचं, कसं फिरायचं, असं चाललेलं आहे गो विथ द फ्लोच्या नावाने. बाय. हा व्ह्यू आणि हे मंदिर. जेव्हा तुम्ही गोमती घाटवर सरळ चालत याल एकदम कॉर्नरला, तिथे तुम्हाला हे मंदिर मिळेल आणि असं तिकडे स्टेअर्स आहेत, ते चढून आल्यावरती इथून तुम्ही आलात तुम्ही इथे पोचाल. आता मी बसते जरा, केस सुकवते माझी, पण माझे केस खूप ओलेत. ते केस सुकल्यावरती मी जाणार जेवायला. आणि 5 पांडव कुंडसाठी तिथे मी गेली विचारायला बोटीने, तर मी एकटीच आहे, तर ते बोलले अजून 4-5 जण हवेत, मग ती बोट निघणार. माझ्या एकटीसाठी ती बोट निघणार नाही. आता मी थोड्या वेळाने जाईन तिथे, बघते. जे भडकेश्वर महादेव आहे, ती जे लाईट हाऊस दिसत आहे तिकडे त्या साईडला आहे आणि तो पूर्ण सनसेट पॉईंट आहे. तर तिकडे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही इथे येऊ शकता, पण त्या साईडला व्ह्यू पण छानच आहे आणि ते खूप छान तरीकेने केलेलं आहे. हो बापरे. आता मी बसले आहे बोटीत, जाणार मी 5 पांडव कुंडला. ही बोट एवढी होती बापरे, इथनं आली की भैया. तर हे आहे जुना गोमती घाट आणि ही नदी आहे गोमती नदी आणि ते पुढे अरबी समुद्र आणि ते जे कॉर्नरला मगाशी आपण तिथे बसलेलो, तर मी तिथून इथे आलेली आहे. तर बोटवाले इथे 100 रुपये घेतात जर डायरेक्ट यायचं असेल तर पण मी एक राऊंड घेतला आणि इथे आली. त्या बोटीने 1 टाईम 150 रुपये घेतले. तर आता इथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि इथे आहेत 5 पांडव कुंड. आपण नंतर बघूया, सध्या आपण मंदिर बघूया. तो चप्पल काढलेली नाही आहे. तर हे आहेत 5 पांडव कुंड. असं म्हटलं जातं की ह्या 5 ठिकाणी वेगवेगळ्या हे काका आहेत, त्यांच्यामुळे मला इथलं पाणी प्यायला मिळालं. तर आता ते काका, ह्याच्या ताई आहेत, त्यांनी त्यांच्या गुजराती लँग्वेजमध्ये त्यांना सांगितलं की ते पाणी आम्हाला पण काढून द्या. अच्छा ते मराठी आहे, आपको आता है क्या? समज में आती है. तर आता ते आम्हाला ह्या बाकीच्या वेलमधून पण पाणी काढून देणार आहेत आणि असं ते लोकल बोलले की प्रत्येक नदीतलं पाणी हे वेगळं टेस्ट करतं. तर बघूया आपण. पूरा कलर चेंज. हाँ, इसका कलर चेंज. हॅलो. हाय. आता मी हा बीच बघायला तिथपर्यंत नाही जाणार आहे, इथेच कल्टी मारणार आहे. हाय. डेंजरचं हे दिलेलं आहे म्हणून दिसतोय, लिहिलेलं आहे. इथलं
पाणी एवढं क्लिअर आहे की ते दगड पण दिसत आहेत ब्लॅकवाले. इथे 150 रुपये घेतात, एक तर फिरवण्याचे जसं एक राऊंड मारतात आणि इथून येतात तिथं सोडतात आणि रिटर्नचंही पण त्या 150 मध्येच येतं. मला वाटलं की 1 टाइमचंच आहेत, तर नाही, तर 150 2 टाइमचं आहेत. पाव भाजी, बटर पाव भाजी. तर आता मी लास्टचं दर्शन घेतलं आहे आणि सकाळी मला निघायचं आहे आणि दुसरं नाही निघावं असं वाटतं कुठे गेल्यावरती. क्वचित म्हणजे कधीतरी चायनीज खाते आणि माझं असं मन होतं आज की खावं, तर मी चायनीज भेळ मागवलं आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत. आणि इथे मी काल पण आलेली आणि मला कालचं जेवण आवडलं, तर मी विचार केला आज पण इथे ट्राय करावं. तर आता आपण बघूया खाऊन, कारण ती मुंबईची चव ना ह्या साईडला नाहीच आहे. ह्या साईडच्या जेवणची चव कम्पेअरच नाही करायला पाहिजे. मी तर माझी चुकी, कारण इथलं वेगळं आहे. टेस्ट तर मला खूप आवडली आहे, म्हणजे बऱ्यापैकी आवडली आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर हॉटेल माधव म्हणून आणि AC सिटिंग आहे, तुम्ही काढाल तर नक्की इकडे या. आता वाजल्यात सकाळचे 6:30 आणि मला भूक पण लागलेली. ते इथे स्टेशन आहे आणि या साईडला ना ह्या साईडला एक स्टॉल आहे आणि एक मला समोर आहे. ते फाफडा तर मला जात नाही, पापडा. आता मी घेतल्यात बटाभाजी आणि कांदा भाजी. ठीक आहे, असं वाटतं आता ही लास्ट ट्रेन जी मी सकाळी घेतली आहे, कारण मला मिळालीच नाही सीट, म्हणजे अवेलेबल नव्हती, मिळाली पण मी घेतली. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, गायींची मला कधी भीती वाटलीच नव्हती, पण इथे गायी पाठी लागतात, लिटरली धावतात त्या. तेव्हापासून माझ्या मागे लागल्या, तेव्हापासून मला भीती वाटायला लागली आहे. तर ह्या ट्रिपची समाप्ती झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि कॉमेंट करा, सबस्क्राईब पण करा प्लीज.